अजितदादांच्या निधनानं फरक पडत नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्यावर संताप. टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळ यांचा माफीनामा. विदर्भाचे मुख्यमंत्री असून सुद्धा दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या. शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर, तर आमच्याकडे दाढीवाला, तुम्ही बिगर दाढीवाले, कडूंची जीभ घसरली. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस. गोकुळ गावात घटप्रभा नदीला पूर, तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर. हजारो हेक्टरवरच्या केळीच्या बागात जमीनदोस्त. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. दादर प्लाझाजवळ बेस्ट बसचा अपघात. एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 2 ते 3 वाहनांना धडक. कोपरगावात मध्यरात्री गावगुंडांचा हैदोस. धारदार हत्यारांसह वाहनांची तोडफोड. अद्याप कोणताही गुन्हा नोंद न झाल्याची माहिती. नाशिकमध्ये महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवत दारू पाजून जबरदस्तीने अत्याचार. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी. नागपूरच्या स्फोटक कारखान्यांमधल्या होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्ताव. राज्य सरकार प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार.